इलेक्शन आणि राजकारणावरच्या रील्स पाहून दमला असाल, म्हटलं असं तोंडाला पाणी सुटणारे सुकं मटण आणि खरडा मटण बनवून पाहू. आणि तुम्हाला सांगते किती मटणाचा भारी रस्सा बनवा, पण सुकं मटण आणि खरडा मटण असेल ना तर मटणाची रंग काही एवढंच असते. स्वागत आहे तुमचं खवई मंडळ चॅनलमध्ये. कुकरमध्ये ते टाकून जिरं तडतडलं की राईने ठेवलेलं मटण टाकून चांगलं हलवून घ्या आणि गरम पाणी टाकून 5 शिट्या काढून घ्या. आधी आपण खरडा मटण करूया. यासाठी मी हळद पावडर, धना पावडर थोडी जास्त घेतली आणि सोबत गरम मसाले, मीठ व कसुरी मेथी. आता एका तव्यावर तेल गरम करून जिरं आणि कोथिंबीर तडतडून दिली आणि आपले बाजूला काढलेले मसाले चांगले परतून घ्या. जास्त जाळ नको व्हायला म्हणून थोडं मटण सुकून टाकले आणि आपले शिजलेले मटण पिसेस टाकून चांगले परतून घ्या आणि 2 मिनिटांचे वाफवून घ्या. तर मंडळी तयार आहे आपलं चटपटीत असं मटण खरडा. आता सुका मटणाची तयारी करूया. यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतला, तो तव्यावर चांगला भाजून घेतला. तसेच ओले खोबरे अशा प्रकारे भाजून घ्या आणि भाजलेला कांदा खोबऱ्याला थोड्याशा कोथिंबीर सोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता मसाले टाकून घेऊयात. धना पावडर, लाल तिखट, हळद पावडर, घरचा काळा मसाला, मटण मसाला, संडे मसाला, कसुरी मेथी आणि मीठ. प्रथम तेल टाकून घ्या. त्याच्यामध्ये जिरं तडतडलं की थोडी आलं लसूणची पेस्ट टाकून मस्त परतून घ्या आणि आपले मसाले आणि कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून चांगले परतून घ्या. मग आपले शिजलेले मटण टाकून मिक्स करून घ्या. यावर थोडीशी कोथिंबीर टाकून तयार आहे आपली झणझणीत आणि एकदम बेस्ट सुकं मटण. तर मंडळी तुम्ही सुद्धा एकदा घरी प्रयत्न करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली रेसिपी. धन्यवाद. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक पण करा.